आम्ही आलो होतो, आमच्या इथे एक नवीन उद्यान सुरू झालेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं। आणि एवढं सुंदर हे बनवलेलं आहे की इथे तुम्ही त्यांचे सोबत मावळे सुद्धा त्यांच्यासोबत जसे स्वराज्याचं रक्षण करताना लढले व नेहमी सोबत होते तसंच त्यांचं स्कल्पचर इथे बनवलेलं आहे। आता तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात। खूप सुंदर। आणि आजचा संडे आम्ही कुठे निघालो पण नव्हतो बाहेर, म्हणून मग आता बाहेर पण निघालो प्रेरणा घेण्यासाठी। संभाजी महाराजांना पाहून नुसतं प्रेरणा मिळते आहे की नाही। आज संडेच्या दिवशी म्हटलं चला दर्शन घेऊन दाखवतो तुम्हाला। या चित्रातून आपल्याला दिसत आहे की सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात मराठ्याची, ही सिंहाची जात आहे। आणि इथे या स्कल्पचर मध्ये आपण बघत आहे की हे संभाजी महाराज बालपणीचे युद्ध कौशल्य शिकताना आपल्याला दाखवलेले आहे। त्यांना सगळं युद्ध म्हणजे ते महापंडित तर होतेच, विद्येत वाचनात होते, सोबत युद्ध कौशल्यातही ते अग्रक्रम होते, म्हणजे पहिल्या नंबरचे होते। हे माननीय आमचे अमरावतीचे आमदार सुलभाताई खोडके यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी एवढं सुंदर असं स्कल्पचर आणि एवढं सुंदर असं गार्डन माननीय सुलभाताईंनी आम्हाला दिलेलं आहे। आणि त्यांना खूप खूप धन्यवाद मी देतो की असं खूप सुंदर त्यांच्या कल्पनेतून इथे गार्डन बनलेलं आहे। अजून मागचं तुम्हाला दाखवायचंच आहे, तिकडे खूप सुंदर आहे, जेणेकरून की छत्रपती संभाजी महाराजांबद्दल इतरांनाही बरीचशी माहिती मिळेल। इथे तुम्ही समोर बघू शकता ही संभाजी महाराजांची राजमुद्रा, इकडे बाजूनं बालपणीचे संभाजी महाराज, इकडे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला बसलेले दिसत आहे। असं वाटतंय सगळं 3D पेंटिंग आहे हे, तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा पूर्ण असं 3D आहे, पूर्ण इकडनं पण बघा असं बाहेरून काढलेलं आहे, खूप सुंदर। आणि बुधभूषण आणि नखशिकांत ग्रंथ लिहिताना असं ते दाखवलं आहे की ते वाचून दाखवत आहे, कारण ते महापंडित होते। हे असं इथे महासाहेब जिजाऊ आपल्या छत्रपतींना सांगत आहेत की आपल्याला असं स्वराज्याचं रक्षण करायचं आहे। ही आपली धरती आहे आणि ती धरती आपण आपल्या आईप्रमाणे जपली पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे। इकडे पूर्ण असं ग्रीनरी आहे, छान ग्रास लावलेली आहे, इकडे चप्पल घालून जाऊ शकतो, वरती नाही। तर आता आधी हे बघून घ्या आणि नंतर मग आपण वरती जाऊ। आणि इथे कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांना दाखवलेलं आहे की जेव्हा औरंगजेबाने त्यांना बंदी केलं होतं तरी सुद्धा अशा बंदीत सुद्धा ते शौर्यवान आणि धैर्याने ते तिथे उपस्थित होते। त्यांनी म्हटलं काही झालं तरी चालते, पण मी माझ्या स्वराज्यातलं कुठं सोनं आहे कुठं खजिना आहे ते मी सांगणार नाही, मी माझ्या मराठी माणसांना गद्दार होणार नाही। आणि आपल्याला बघतो की आपण त्यांनी शेवटी आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलं तरी सुद्धा अजूनही छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कित्येक लोकांना माहिती नाही। तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा। पण इकडनं बघितली एक साइड पूर्ण, मग आता वरती दाखवतो तुम्हाला। इथे मावळे आहेत आणि इथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। संकल्पना आमदार सुलभाताई खोडके। इथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, खूप छान बनवलेलं आहे। हे रियालिटी मध्ये तर खूपच सुंदर दिसतं, म्हणजे हे असं सगळं बघताना असं वाटते की जिवंत आहे, सगळं आपल्या समोर घडतंय किंवा आपल्या समोर होतंय या गोष्टी, असं सगळं। आता इथपर्यंत तुम्हाला दाखवलं होतं, आता इकडचं आणखीन तुम्हाला तुषार सांगतील। हा जो खुल्या आसमंतामध्ये तुम्हाला फडकलेला भगवा दिसत आहे, हा फक्त भगवा नसून हा भगवा झेंडा म्हणजे शौर्याचं, त्यागाचं आणि असंख्य मावळ्यांच्या बलिदानाचं प्रतीक आहे। आणि याच बलिदानातून अजूनही आपण महाराष्ट्रात सुरक्षित आहोत आणि महाराष्ट्र अजूनही याच भगव्याने अबाधित ठेवलेला आहे। जय शिवराय, जय शंभूराजे। इकडे असं काहीतरी काहीच नव्हतं, म्हणजे असं एवढं सुंदर गार्डन किंवा काहीच नाही। हे तर एवढं छान आहे ना, जे कोणी अमरावतीमधनं बघतायत किंवा आजूबाजूनी बघतायत नक्की इथे एकदा या आणि एकदा इथे भेट द्या। तुम्हाला खूप छान, खूप प्रसन्न, शांत आणि खूप मस्त वाटेल। आणि प्रत्येक क्षण ज्याला ज्याला इतिहास माहिती आहे तर त्याला तो प्रत्येक क्षण आठवेल। इतिहास जगता येईल। हां, येस।
आता इकडे गार्डन आहे, तो समोरचा एरिया होता जो आपण बघितला तो, आणि हे सुंदर ब्युटिफुल गार्डन आहे, हे तुम्हाला एकदा दाखवते. आणि सगळीकडे प्रॉपर लॉन लावलेलं आहे. एवढं सुंदर गार्डन ना पूर्ण अमरावतीमध्ये कुठेच नाही आहे. खूपच छान आहे हे. इकडे सगळीकडे बेंचेस लावलेले आहेत, तुम्हाला प्रॉपर बसण्याची सोय आहे. म्हातारे वगैरे कोणी पण म्हणजे वृद्ध येत असतील, छोटे मुलं येत असतील तर खेळायला पण छान आहे इथे. सगळीकडे जागोजागी बेंचेस आहेत. तुम्ही किती पण लोक आले तरी पण इथे ॲडजस्ट होऊ शकतं, कारण ही जागा पण खूप मोठी आहे. त्याच्यानंतर हे असा पूर्ण इथे डेकोरेटिव्ह एरिया आहे. आणि हे काय विषय पेमेंट चालायसाठी. त्याच्यानंतर इकडे असे झाडं पण खूप सारे आहेत, मोठे मोठे झाड आहेत. इकडे ना नेहमी लाईट असतात, आज लाईट नाही आहे. इथे पण लाईट असतात. आणि हे जे व्हाईट झाड आहे ना, इथे पण बरेचसे लाईट्स असतात. असं पूर्ण ते छान असं ब्राईट झाड दिसते बाहेरून जेव्हा बघतो ते. इथे लोक फोटो पण काढायला येतात. पण आज नाही आहे इथे लाईट. त्याच्यात पाणी वगैरे पण आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर रिअलिस्टिक बनवलेलं सगळं. हे झाड पण खूप सुंदर आहे. थोडीशी क्वालिटी कमी दिसत असेल तर आमचा थोडा मोबाईल चेंज झाला आता बिकॉज ऑफ स्पेस इश्यू. आणि इकडे पण बघा किती सुंदर. इथे ना फोटोशूट वगैरे खूपच भारी होऊ शकते, खूप मस्त. तुम्ही ट्रॅडिशनलवर वगैरे जर फोटोशूट करायचं असेल ना तर एकदा हे कन्सिडर करा नक्की. मग कसं वाटलं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुन्हा जगताना? खूप सुंदर. तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला तर खूपच छान वाटलं.